आज मी तुम्हाला माझ्या स्टाईलने एक चिकनची एक रेसिपी बनवून दाखवते आहे। त्यासाठी आपण सुरुवातीला मी हे चांगलं 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं बोनलेस चिकन आहे। अशा पद्धतीने बोनलेस चिकन घेतलेलं आहे। हे चिकन आहे 500 ग्रॅम, जवळजवळ अर्धा किलो हे चिकन आहे। आता याला आपण मॅरिनेट करण्यासाठी घेऊया। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। ही अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मॅरिनेशनसाठी। त्यानंतर मी घेतलेलं आहे याच्यामध्ये हे मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे, ती पण मी मॅरिनेशनला घेणार आहे। काळी मिरी पावडर घेतलेली आहे मी, ही 1 चम्मच घेतलेली आहे छोटा। हळद घेतलेली आहे मी 1 छोटा चम्मच। त्यानंतर मी हा चिकन आपल्या याच्यासाठी घेतलेला आहे। याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि आपली व्यवस्थित घरी केलेला हा घरगुती मसाला आहे माझा। त्यानंतर मी हा घेतलेला आहे चिकन मसाला, हा सुद्धा मी घरी बनवलेला आहे। याच्यामध्ये आपले खडे मसाले वगैरे आहेत, त्याच्यामुळे हा पण मी जवळजवळ 1 चम्मच घेतलेला आहे। त्यानंतर मी घेतलेला आहे 1 छोटी चम्मच वरून ही कस्तुरी मेथी घेतलेली आहे, ही पण आपण मॅरिनेशनलाच घालणार आहे। आणि त्यानंतर हे जे साहित्य घेतलेलं आहे मी हे फोडणीला घालणार आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये घेतलेला एक छोटासा चम्मच मीठ घेतलेला आहे, कारण दही घेतलेलं आहे त्याच्यामुळे मग नंतर आपल्याला टेस्टनुसार कमी जास्त आपण करू शकतो। स्टार्ट। आता आपलं चिकन मॅरिनेट होऊन जवळजवळ अर्धा तास झालेला आहे। हे असं चांगल्यापैकी मुरलेलं आहे। आता आपण चिकन बनवायला घेऊया। मी कढईमध्ये जवळजवळ ही वाटी भरून एवढं सपाट एवढं असलेलं हे तेल टाकलेलं आहे। म्हणजे मोठे आपले चम्मच जे असतात ते जवळजवळ 1 ते 1.5 चम्मच तेल घेतलेलं आहे। जास्त तेलाची गरज नसते। त्यानंतर आता आपलं तेल तापलेलं आहे। आता या तापलेल्यात आपण या तेलामध्ये सुरुवातीला आपले खडे मसाले घालूया। त्यामुळे की मी 4 लवंग घेतलेले आहे याच्यामध्ये। त्यानंतर मी ही दालचिनीचे 4-5 तुकडे घेतलेले आहे। तेजपत्ता घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण हा कांदा टाकू। एक मोठा कांदा चिरून घेतलेला, बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये घालूया। आणि ही जी 10-12 पुदिनाची पानं पण घेतलेली आहे मी, ही सुद्धा आताच आपण याच्यामध्ये घालून घेऊया। आपला कांदा हा चांगला परतून घेऊया। आता हे सगळं असं एकत्र चांगलं परतून घेऊया। चांगला गुलाबी रंग आल्यावर थोडासा मग आपण याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये आपण टाकूया। आता मी यामध्ये एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे। आणि आता हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये चांगलं घालूया। आणि हे चांगलं परतून घेऊया, कारण या चिकनमध्ये आपण दही टाकलेलं असते त्यामुळे याला पाणी सुटेल। चांगले हे सगळं असं संपूर्ण चिकनला हा मसाला आपण चांगला व्यवस्थित याला लावून घेऊया। अशा पद्धतीने संपूर्ण चिकन
आता ही आपण चिरलेली बारीक कोथिंबीर ही त्यामध्ये घालून घेऊया. यामध्ये आपण हे थोडंसं पाणी घालून घेऊया, मसाल्याचं पाणी. आता या चिकनला एक 5 मिनिट चांगलं या पाण्यामध्ये शिजवून घेऊया. त्याला झाकण लावून एक 5 मिनिटं की आपलं चिकन खाण्यासाठी तयार. अशा प्रकारे आपलं चिकन रेडी झालेलं आहे बघा. असं मस्तपैकी झणझणीत चमचमीत असं चिकन तयार झालेलं आहे. सुगंध पण खूप सुंदर येतोय. आता आपण हा खाण्यासाठी घेऊया. भाकरीसोबत गरमागरम झणझणीत चमचमीत असं चिकन तयार आहे. मला तुम्ही नक्कीच सांगा कसं झालंय.